या प्रकरणांमध्ये आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र या शब्दाच्या व्युत्पत्तीचा इतिहास, अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो, अर्थशास्त्रामध्ये कोणत्या आर्थिक प्रक्रियांचे विश्लेषण केले जाते, वस्तू आणि सेवा म्हणजे काय, अर्थशास्त्राचे प्रकार, मायक्रोइकॉनॉमिक्स, मॅक्रोइकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्राची, मायक्रोइकॉनॉमिक्सची वैशिष्ट्ये, बृहदर्थशास्त्राची, मॅक्रोइकॉनॉमिक्सची वैशिष्ट्ये, मॅक्रोइकॉनॉमिक्स कोणत्या बाबींचा अभ्यास व त्यांचे विश्लेषण केले जाते, मायक्रोइकॉनॉमिक्स आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचे स्पष्टीकरण, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था यांची व्याख्या, अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण, प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र, सेवा क्षेत्र, अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरणाचे महत्त्व, 1951 मध्ये जीडीपीमध्ये प्राथमिक, द्वितीयक व सेवा क्षेत्राचे योगदान, 2017 मध्ये जीडीपीमध्ये प्राथमिक, द्वितीयक व सेवा क्षेत्राचे योगदान, छुपी बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय, अर्थव्यवस्थांचे पडणारे 3 प्रकार, आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेची कोणती वैशिष्ट्ये असतात, आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमधील दोष कोणते असतात, बाजार अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती असतात, भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्थेमधील दोष, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय, उदारीकरणाचे कोणते फायदे असतात, खाजगीकरणाचे कोणते फायदे असतात, जागतिकीकरण म्हणजे काय, गिग इकॉनॉमी म्हणजे कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था असते, लिनियर अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची असते, सर्क्युलर इकॉनॉमी, शॅडो अर्थव्यवस्था, ग्रे इकॉनॉमी प्रोजेक्ट आधारित अर्थव्यवस्था, ब्ल्यू इकॉनॉमी, 1991च्या औद्योगिक धोरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल, विकास अवस्थांनुसार देशांचे वर्गीकरण, संयुक्त राष्ट्रसंघाने विकास अवस्थांनुसार देशांचे केलेले वर्गीकरण, विकसित देश, संक्रमण देश, विकसनशील देश, UNDPने देशांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलेले आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक बँकेने देशांचे वर्गीकरण कोणत्या गटांमध्ये केलेले आहे, जागतिक व्यापार संघटनेने देशांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलेले आहे, जेकब वायनर यांच्या मते विकसित देशांची व्याख्या, आधुनिक विचारसरणीनुसार अविकसित देशांची असणारी लक्षणे, UNDPच्या व्याख्येनुसार कोणते देश विकसनशील देशांच्या गटामध्ये टाकता येतात, जागतिक बँकेने जाहीर केलेल्या नवीन वर्गीकरणानुसार कोणते देश विकसनशील देशांच्या गटामध्ये टाकता येतात, UNDP नुसार विकसित देशांची लक्षणे कोणती असतात, UNDPच्या व्याख्येनुसार कोणते देश अतिउच्च विकसित देश या गटामध्ये टाकता येतात, UNDPच्या व्याख्येनुसार कोणते देश उच्च उत्पन्न असणारे देश या गटामध्ये टाकता येतात, अविकसित देशांची लक्षणे कोणती असतात, अर्थव्यवस्थेमधील क्षेत्रे, व्यवसाय व मालकीनुसार अर्थव्यवस्थेमधील क्षेत्रांचे वर्गीकरण किती प्रकारांमध्ये होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र हा विषय समजावून घेणार आहोत. अर्थशास्त्रामधील पहिलं प्रकरण जे अर्थशास्त्रामधील संकल्पना आहे त्याच्यावरती आज आपण विचार करणार आहोत. कारण आजच्या या संकल्पना समजल्या तरच आपल्याला पुढचा सर्व भाग समजणार आहे. तर हा सुरुवातीचा भाग म्हणजे ज्याला आपण पाया म्हणूयात. पाया जर चांगला असेल
तर निश्चितपणे पुढील सगळ्या संकल्पना आपल्याला सहजपणे समजावून घेता येतील. तर अशा प्रकारे सुरुवातीला हे प्रकरण, त्यानंतर या प्रकरणावरती आलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण, अशा स्वरूपामध्ये आपण पुढे जाणार आहोत. तर आपला आजचा भाग अर्थशास्त्रामधील संकल्पना. अर्थशास्त्रामधील संकल्पना समजावून घेत असताना आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्र या शब्दाच्या व्युत्पत्तीचा इतिहास, अर्थशास्त्राची उत्पत्ती कुठून झाली, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोन्हीमधला नेमका फरक काय आहे, याशिवाय अर्थशास्त्रांचे पडणारे विविध प्रकार कोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्था जगामधील वेगवेगळ्या देशांमध्ये राबविल्या जातात, त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत, याशिवाय वेगवेगळ्या संकल्पना आपण या प्रकरणामध्ये समजावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सुरुवातीला अर्थशास्त्र हा विषय समजावून घेत असताना आपण अर्थशास्त्राची उत्पत्ती कशी झाली हे समजावून घेऊया. अर्थशास्त्राच्या उत्पत्तीचा जर आपण विचार केला तर ऑयकोनॉमिया या नावाचा एक ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दापासून इकॉनॉमिक्स या शब्दाची निर्मिती झाली. या इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे याचा अर्थ घरगुती व्यवस्थापन असा होतो, ज्याला हाऊसहोल्ड मॅनेजमेंट असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हा ग्रीक शब्द इकॉनॉमिया आणि याच्यावरून इकॉनॉमिक्स या शब्दाची उत्पत्ती झाली आणि जगाच्या पाठीवर सर्वात प्रथम या अर्थशास्त्राचा अभ्यास कुठे सुरू झालेला असेल तर तो म्हणजे ग्रीसमध्ये सुरू झालेला होता. या ठिकाणी अर्थशास्त्राचा अर्थ सांगत असताना ॲरिस्टॉटलचं मतही सांगणं गरजेचं आहे, म्हणजे हा अर्थ आणखी आपल्याला स्पष्ट करता येईल. ॲरिस्टॉटलनं सर्वात प्रथम हे सांगितलं होतं की अर्थशास्त्र म्हणजे घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र आहे. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला उल्लेख केला, सगळ्यांची लिंक लावत या. सुरुवातीला आपण म्हटलं की ऑयकोनॉमिया, त्यापासून इकॉनॉमिक्स या शब्दाची निर्मिती. ऑयकोनॉमिया या शब्दाचा अर्थ घरगुती व्यवस्थापन, त्यालाच आपण घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र असं म्हटलं. ग्रीसमध्ये सर्वात प्रथम या अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यात आला आणि हा ग्रीक तत्ववेत्ताच ॲरिस्टॉटल याने सांगितलं की अर्थशास्त्र हे घरगुती व्यवस्थापनाचं शास्त्र आहे, म्हणजे हाऊस होल्ड मॅनेजमेंट आहे. तर अशा प्रकारे अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राची उत्पत्ती किंवा अर्थशास्त्र या शब्दाची निर्मिती कशी झाली हे या ठिकाणी आपल्याला सहजपणे लक्षामध्ये येईल. अर्थशास्त्राच्या व्याख्या. अर्थशास्त्राची निर्मिती तुम्ही समजावून घेतली, पण अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला समजावून घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या व्याख्या असं म्हणण्याचा अर्थ असा की शास्त्रीय दृष्टिकोनातून एक व्याख्या आहे, ॲडम स्मिथ यांनी सांगितलेली एक व्याख्या आहे आणि जगामध्ये सर्वमान्य असलेली, सर्वात व्यापक स्तरावर असलेली एक व्याख्या आहे. तर अशा प्रकारे या तीन व्याख्या आपण समजावून घेणार आहोत. अर्थशास्त्र याचा विचार करत असताना अर्थ म्हणजे पैसा, थोडक्यात हे पैशाचं शास्त्र याचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी अभ्यास करू अर्थशास्त्राचा, त्या ठिकाणी व्याख्येमध्ये आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी फक्त पैशाचा विचार करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ पहा, अर्थशास्त्राची शास्त्रीय दृष्टिकोनातून व्याख्या जी आहे ती अशी आहे की उत्पादन, वितरण आणि वस्तूंच्या वापराशी संबंधित प्रक्रियेच्या अभ्यासाला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. परंतु उत्पादन वितरण कशाचं, वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं वितरण आणि वस्तूंच्या वापराशी संबंधित प्रक्रिया यांच्या अभ्यासाला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण म्हटलं की वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं वितरण आणि वस्तूंच्या वापराशी संबंधित प्रक्रिया. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये देशांतर्गत विविध वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं. विविध वस्तूंचं उत्पादन घेतल्यानंतर त्या वस्तू आपल्या स्वतःकडे ठेवून चालतील का, नाही चालणार. त्या वस्तूंचं वितरणही करावं लागेल, कारण त्या वस्तू जर खपल्या तरच पुढच्या वस्तू निर्माण करण्याची प्रेरणा राहील. तशा प्रकारे वस्तूंचं उत्पादन करायचं, त्या वस्तूंचं वितरण करायचं आणि वस्तूंच्या वापराशी संबंधित ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांच्या अभ्यासाला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय, वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं वितरण आणि वस्तूंच्या वापराशी संबंधित ज्या प्रक्रिया आहेत त्यांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. मग ॲडम स्मिथ यानं काय व्याख्या केलेली आहे,
ॲडम स्मिथच्या व्याख्येचा जर तुम्ही विचार केला तर ॲडम स्मिथ म्हणतात की अर्थशास्त्रामध्ये राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तसेच कारणांची जी चिकित्सा केली जाते किंवा चिकित्सा केली जाते त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. किती सोपी वाक्य आहे पहा. राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तसेच कारणांची चिकित्सा ज्या शास्त्रात केली जाते त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं म्हणतात, असं ॲडम स्मिथ हे अर्थतज्ञ मानतात. आता तुम्ही या ठिकाणी थोडासा विचार करा. राष्ट्राच्या संपत्तीची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे काय? आपल्याला या ठिकाणी अर्थशास्त्राचं वर्गीकरण करताना ही व्याख्या आणखी स्पष्ट करता येईल. कशी? तर अर्थशास्त्राच्या वर्गीकरणामध्ये आपण प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या 3 क्षेत्रांचा विचार करतो. या 3 क्षेत्रामध्ये काय आहे? वेगवेगळ्या संपत्तींची विभागणी करण्यात आलेली आहे. त्या संपत्तींची विभागणी कशाच्या आधारावर करण्यात आलेली आहे? संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या आधारे केलेली आहे. उदाहरणार्थ पहा, प्राथमिक क्षेत्र कशाशी संबंधित आहे? प्राथमिक क्षेत्र कृषीशी संबंधित आहे. द्वितीय क्षेत्र कशाशी संबंधित आहे? द्वितीय क्षेत्र उद्योगाशी संबंधित आहे. तृतीय क्षेत्र कशाशी संबंधित आहे? तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. हे कशाच्या आधारावरती आपण ठरवलं? त्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांची विभागणी आपण प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रामध्ये केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ॲडम स्मिथ हे अर्थतज्ञ जे म्हणतात की अर्थशास्त्रामध्ये राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तसेच कारणांची चिकित्सा केली जाते. अशा प्रकारे अर्थशास्त्राच्या 2 व्याख्या. आता आपण म्हटलेलं होतं की अर्थशास्त्राची सर्वमान्य व्याख्या आपण पाहणार आहोत, पण ॲडम स्मिथ यांची व्याख्या पाहिल्यानंतर 2 गोष्टी ॲडम स्मिथ यांच्याबद्दलची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय? अर्थशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं. आणि 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी द वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. म्हणजे या 2 गोष्टी या ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येबरोबर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, अर्थशास्त्राचे जनक फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोणाला म्हटलं जात असेल तर ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं. 1776 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं, द वेल्थ ऑफ नेशन्स असं त्या पुस्तकाचं नाव होतं. आणि या पुस्तकामध्ये ॲडम स्मिथ यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली होती. ॲडम स्मिथ म्हणतात की अर्थशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त पैशाचं शास्त्र आहे. म्हणजे या शास्त्रामध्ये ज्या ज्या आर्थिक क्रिया आहेत, आर्थिक क्रिया पैशाशी संबंधित असतात हे आपल्याला माहिती आहे. आर्थिक क्रिया पैशाशी संबंधित असतात. आर्थिक क्रियांचं शास्त्र आहे. म्हणजे या ठिकाणी द वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथामध्ये ॲडम स्मिथ यांनी उल्लेख केलेला होता की अर्थशास्त्र हे पैशांचं शास्त्र आहे. अशा प्रकारे अर्थशास्त्राची व्याख्या बघितली आपण ॲडम स्मिथ यांची. काय व्याख्या होती? राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तसेच कारणांची केली जाणारी चिकित्सा याला आपण अर्थशास्त्र असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं फादर ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राचे जनक, आणि 1776 मध्ये त्यांनी लिहिलेला ग्रंथ द वेल्थ ऑफ नेशन्स. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे पैशाचं शास्त्र आहे असं म्हटलेलं होतं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी अर्थशास्त्राचा आपल्या दृष्टिकोनातून विचार करा. आत्तापर्यंत जे आपण उल्लेख केला त्याचा जर विचार केला तर मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. किती सोपी व्याख्या आहे पहा. आपण आत्तापर्यंत जे अभ्यासलं त्याच्यावरून आपण तयार केलेली ही व्याख्या. ज्या ज्या आर्थिक क्रिया घडणार आहेत ते कोण घडवणार आहे? मानव. मानवाकडून आर्थिक क्रिया घडणार आहे. म्हणजे मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आणि अर्थशास्त्राची सर्वात व्यापक आणि सर्वमान्य असलेली व्याख्या आहे. 3 व्याख्या आपण पाहिल्या. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पहिली व्याख्या पाहिली, ॲडम स्मिथ यांच्या दृष्टिकोनातून दुसरी व्याख्या पाहिली, आणि तिसरी व्याख्या आपण म्हटलं की जगात सर्वमान्य आणि सर्वात व्यापक असलेली व्याख्या आहे की मानवांच्या आर्थिक क्रियांच्या अभ्यासाला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे आर्थिक क्रिया म्हणजे काय? तर आर्थिक क्रिया म्हणजे पैशाशी
संबंधित असलेल्या क्रिया यांना आपण आर्थिक क्रिया असं म्हणतो. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर अर्थशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला इथून पुढे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे पैसा पैसा पैसा. याच्याशी संबंधित आर्थिक क्रियांचा अभ्यास आपण इथून पुढील प्रत्येक प्रकरणामध्ये करणार आहोत, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. तर अशा प्रकारे पैशाशी संबंधित मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या सर्व क्रियांचा अर्थशास्त्रामध्ये समावेश केला जातो. आता अर्थशास्त्राच्या व्याख्या तुमच्या सहजपणे लक्षात आलेल्या असतील की अर्थशास्त्राची उत्पत्ती कशी झाली, अर्थशास्त्र या शब्दाची निर्मिती कशी झाली, त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या. अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो? अर्थशास्त्राच्या व्याख्या समजावून घेतल्यानंतर आता आपण अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तेच येईल, अर्थशास्त्रामध्ये आपण आता कोणत्या गोष्टींचा अभ्यास करत असू, त्याच्यामध्ये संपत्तीची उत्पत्ती, संपत्तीचा वापर आणि संपत्तीचं हस्तांतरण याचाच अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. पहा, संपत्तीची उत्पत्ती, संपत्तीचा वापर आणि संपत्तीचं हस्तांतरण या बाबींचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्रामध्ये कोणत्या आर्थिक प्रक्रियांचे विश्लेषण केले जाते? अर्थशास्त्रामध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो, याच्याशीच रिलेटेड, याच्याशीच निगडीत प्रश्न असा आहे की अर्थशास्त्रामध्ये कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं. पहा, एकामेकाशी संबंधित प्रश्न, एकामेकाशी निगडीत प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की अर्थशास्त्रामध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो, त्यावेळी तुम्ही सांगितलं संपत्तीची उत्पत्ती, संपत्तीचा वापर आणि संपत्तीचं हस्तांतरण याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं आपण म्हटलं. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की अर्थशास्त्रामध्ये कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं, कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं. पहा, 3 प्रक्रिया आहेत की ज्यांचं विश्लेषण केलं जातं अर्थशास्त्रामध्ये. त्या 3 प्रक्रिया अशा आहेत: अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचं उत्पादन, अर्थव्यवस्थेमधील वस्तू व सेवांचं वितरण आणि अर्थव्यवस्थेमधील वस्तू व सेवांच्या वापराच्या पद्धती. अशा प्रकारे ह्या ज्या आर्थिक प्रक्रिया आहेत या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आता या ठिकाणी आर्थिक प्रक्रिया कोणत्या, या आर्थिक प्रक्रियांवरती आपण त्याचं स्पष्टीकरण समजावून घेणार आहोत. पण सुरुवातीला आर्थिक प्रक्रिया कोणत्या आहेत की ज्यांचं विश्लेषण आपण करणार आहोत. पुन्हा एकदा, कोणत्या आहेत? अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचं उत्पादन, अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचं वितरण आणि अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांच्या वापराच्या पद्धती. या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण करणारं सामाजिक शास्त्र म्हणून अर्थशास्त्राला ओळखलं जातं. लक्षात येतं कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं. या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, वस्तू आणि सेवा हा शब्द आपण 3ही प्रक्रियांमध्ये वापरला. वस्तू आणि सेवांचं उत्पादन आपण म्हटलं, वस्तू आणि सेवांचं वितरण आणि वस्तू आणि सेवांच्या वापराच्या पद्धती. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. नुसत्याच आर्थिक प्रक्रिया या आहेत हे लक्षात ठेवण्याऐवजी आपण वस्तू आणि सेवा म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय. वस्तू म्हणजे जी आपल्या डोळ्यांना दिसते आणि जिला बाजार मूल्य असतं. म्हणजे थोडक्यात आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की जी दृश्यमान असते आणि जिला बाजार मूल्य असतं त्याला आपण वस्तू म्हणतो. मग सेवा म्हणजे काय, तर जी अदृश्य असते आणि जिला बाजार मूल्य असतं तिला आपण सेवा असं म्हणतो. आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की एखादी सेवा असेल आणि त्या सेवेला जर बाजार मूल्य नसेल तर त्या सेवेचा अर्थशास्त्रामध्ये समावेश होतो का? अशा सेवेचा अर्थशास्त्रामध्ये समावेश होतो का? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जर एखाद्या सेवेला बाजार मूल्य नसेल तर अशा सेवेचा समावेश अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. आपल्याला हे विधानामध्ये विचारतील की सेवेला जर बाजार मूल्य नसेल तर अशा सेवेचा अर्थशास्त्रामध्ये समावेश होतो, असं विधान असेल तर आपल्या लक्षात आलं पाहिजे चुकीचं आहे. कारण जर सेवेला बाजार मूल्य नसेल तर त्या सेवेचा अर्थशास्त्रामध्ये समावेश होत नाही. अशा प्रकारे
वस्तू आणि सेवा म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, वस्तू आणि सेवा म्हणजे काय. वस्तू म्हणजे जी आपल्या डोळ्यांना दिसते, जी दृश्यमान असते, पण आणि जिला बाजार मूल्य असतं तिला आपण म्हणतो वस्तू. सेवा जी अदृश्य असते आणि जिला बाजार मूल्य असतं तिला सेवा असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि शेवटी हे पण लक्षात ठेवायचं की वस्तू आणि सेवा अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होण्यासाठी यांना बाजार मूल्य असणं आवश्यक आहे, अन्यथा यांचा समावेश अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. अशा प्रकारे वस्तू आणि सेवा म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अर्थशास्त्राचे प्रकार: मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स. यानंतर आपण समजावून घेऊयात अर्थशास्त्राचे प्रकार. किती प्रकार आहेत अर्थशास्त्राचे? अर्थशास्त्राचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, दुसरा प्रकार आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. यांच्या नावामध्ये यांची व्याख्या लपलेली आहे. मायक्रो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे बृहत अर्थशास्त्र. बृहत अर्थशास्त्र काय व्याख्या लपलेली आहे यांच्या नावामध्ये. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, छोट्या स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्याला आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. एकेरी स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्याला आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म स्तरावर घडणाऱ्या प्रक्रियांना आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे ज्या आर्थिक प्रक्रिया व्यापक स्तरावरती घडतात, ज्या आर्थिक प्रक्रिया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे मोठ्या स्तरावर व्यापक स्तरावरती घडतात त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या अर्थशास्त्राच्या 2 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत, ज्यांची नावं आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे बृहत अर्थशास्त्र. सुरुवातीला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून आपण समजून घ्यायच्यात. पहिली गोष्ट तुम्ही ही डोक्यामध्ये ठेवली का की छोट्या स्तरावर एकेरी स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया ह्या मायक्रो इकॉनॉमिक्स असतात आणि मोठ्या स्तरावर व्यापक स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे बृहत अर्थशास्त्र असतात. हे लक्षामध्ये ठेवायचं. चला आता थोडक्यात आपण चर्चा करूयात. मायक्रो इकॉनॉमिक्सची वैशिष्ट्य काय काय सांगता येतील ते सांगा. एकेरी स्तरावरती प्रक्रिया घडत असतात. वैयक्तिक आर्थिक एककांचा समावेश या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये असतो. अर्थशास्त्राचं सूक्ष्म ज्ञान याच्यामध्ये सामावलेलं असतं. अजून काय सांगता येईल सांगा. थोडक्यात आपल्याला असंही सांगता येईल एखादी व्यक्ती, एखादा बाजार, एखाद्या ग्राहकाने उत्पादित केलेले छोटे छोटे युनिट्स म्हणजे घटक यांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात आणखी असंही सांगता येईल की वैयक्तिक पातळीवर आर्थिक प्रक्रिया येथे घडतात आणि या वैयक्तिक पातळीवरील आर्थिक प्रक्रियांमधून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न या सूक्ष्म अर्थशास्त्रामधून मायक्रो इकॉनॉमिक्समधून केला जातो. म्हणजे थोडक्यात एकेरी स्तरावर अभ्यास करणारे जे अर्थशास्त्र आहे या अर्थशास्त्राच्या शाखेला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला असं विचारतील अर्थशास्त्राच्या कोणत्या प्रकारामध्ये विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संबंधाचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्राच्या मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमार्फत विक्रेता आणि ग्राहक यांच्यामधील संबंधांचा अभ्यास केला जातो. हे स्पष्टपणे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्समधून आपण काय समजलो तर मायक्रो इकॉनॉमिक्समधून आपण समजलो एकेरी स्तरावर छोट्या स्तरावर ज्या काही आर्थिक प्रक्रिया घडत असतात त्यांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर बृहत अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की व्यापक स्तरावर घडणाऱ्या ज्या आर्थिक प्रक्रिया असतात त्या आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास या बृहत अर्थशास्त्रामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. उदाहरणार्थ आपल्या शासनाच्या स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या व्यापक आर्थिक प्रक्रिया घडतात त्यांचा अभ्यास या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये म्हणजे बृहत अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मॅक्रो इकॉनॉमिक्सबद्दल आणखी एखादं विधान जे महत्त्वाचं आहे की जे आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकेल ते म्हणजे या
मॅक्रो इकॉनॉमिक्सला उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत असंही म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये आणखी एक घटक लक्षात ठेवायचा आहे की या बृहत अर्थशास्त्रामध्ये व्यापक आर्थिक प्रक्रियांमध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास आणि विश्लेषण केलं जातं. यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास आणि विश्लेषण केलं जातं. महागाई, बेरोजगारी, आर्थिक वृद्धी, याशिवाय कर, राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण, परकीय व्यापार धोरण, अशा प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या ज्या व्यापक आर्थिक प्रक्रिया आहेत त्या बाबींचा अभ्यास आणि विश्लेषण या बृहत अर्थशास्त्रामध्ये किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केले जातात. अशा प्रकारे अर्थशास्त्राच्या या दोन महत्त्वाचे प्रकार, अर्थशास्त्राचे हे दोन महत्त्वाचे प्रकार कोणते? मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स छोट्या स्तरावर, एकरी स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स व्यापक स्तरावर घडणाऱ्या आर्थिक प्रक्रिया. तुमच्या आता चांगलं लक्षात आलं असेल की मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय. आता मला सांगा, तुम्हाला जर मी असा प्रश्न विचारला की मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स यांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची व्याख्या सांगा, अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगा, सांगता येईल तुम्हाला? सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहत अर्थशास्त्र यांच्या अभ्यासामधून अर्थशास्त्राची निर्माण होणारी व्याख्या. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राच्या दोन्ही प्रकारामधून काय सांगता येईल आपल्याला अर्थशास्त्राबद्दल? तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स पासून मॅक्रो इकॉनॉमिक्स पर्यंतच्या ज्या काही सर्व आवश्यकता आहेत त्या सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संसाधनांचा शोध घेणं आणि त्याचा अभ्यास करणं याला अर्थशास्त्र असं म्हणतात. दुसऱ्या भाषेमध्ये जर या व्याख्येचा आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल की सूक्ष्म स्तरापासून ते व्यापक स्तरापर्यंतच्या ज्या काही सर्व आवश्यकता आहेत त्या सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संसाधनांचा शोध घेणं आणि त्याचा अभ्यास करणं याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता लक्षात आलं तुमच्या की मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स यांच्या माध्यमातून अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला कोणत्या प्रकारे करता येईल, तर अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अर्थशास्त्र या शब्दाची निर्मिती तुम्ही समजावून घेतली, अर्थशास्त्राच्या सगळ्या व्याख्या समजावून घेतल्या, अर्थशास्त्र म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. पण मला या ठिकाणी एक विचारायचं आहे की अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याच्यामध्ये फरक आहे का, आणि जर फरक असेल तर काय फरक आहे? अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था यांची व्याख्या. अर्थशास्त्र कशाला म्हणायचं आणि अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? अर्थशास्त्र म्हणजे काय, कशाला म्हणता येईल आपल्याला? अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था दोन प्रकारे आपल्याला व्याख्या करायची. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी मानवी आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. पहा, अर्थशास्त्र आपण सुरुवातीला उल्लेख केला होता, ज्या ठिकाणी मानवी आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारे कसं सांगता येईल आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं वितरण आणि उपभोग, वस्तूंचा उपभोग या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं म्हणतात. दोन प्रकारे व्याख्या केली मी आता. हे दोन्ही प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? बघा, सुरुवातीला मी म्हटलं की ज्या शास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक क्रियांचा, मानव ज्या ज्या आर्थिक क्रिया पार पडतो त्या सर्व आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो त्याला आपण अर्थशास्त्र असं म्हटलं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारे आणखी एक प्रकारे व्याख्या केली, त्याच्यामध्ये मी म्हटलं की ज्या शास्त्रामध्ये वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं वितरण आणि वस्तूंचा उपभोग या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. मग हे जर अर्थशास्त्र असेल तर अर्थव्यवस्था काय आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पहा, अर्थव्यवस्था दोन्ही व्याख्या थोड्याशा तपासून पाहू. पहिली व्याख्येत आपण म्हटलं, पहा मी काय म्हणतोय, ज्या ठिकाणी आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो
अभ्यास केला जातो असं म्हणतोय मी, त्याला अर्थशास्त्र म्हणतो. आणि ज्या ठिकाणी आर्थिक क्रिया पार पडतात त्याला अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास जिथे केला जातो त्याला अर्थशास्त्र, आणि आर्थिक क्रिया प्रत्यक्षात जिथे पार पडतात त्याला अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आता दुसऱ्या प्रकारे व्याख्येचा विचार करूयात. वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं उपभोग, वस्तूंचं वितरण, वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं वितरण आणि वस्तूंचा उपभोग या प्रक्रियेचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. परंतु अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचा वितरण आणि वस्तूंचा उपभोग या प्रक्रिया पार पडतात त्याला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो. जिथे अभ्यास केला जातो ते अर्थशास्त्र, ज्या ठिकाणी त्या प्रक्रिया प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकली पार पडतात, केल्या जातात त्याला अर्थव्यवस्था असं म्हणतात. मला वाटतं आता अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपली संकल्पना पूर्णपणे स्पष्ट झालेली असावी. लक्षात येतंय? अर्थशास्त्र जिथे अभ्यास केला जातो ते अर्थशास्त्र, जिथे प्रत्यक्षात पार पडलं जातं ती अर्थव्यवस्था. अशा प्रकारे अर्थशास्त्र म्हणजे काय आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय हे लक्षामध्ये ठेवायचं. अर्थशास्त्राचा जर आपण थोडासा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार केला तर अर्थशास्त्र हा सैद्धांतिक पैलू असं आपल्याला म्हणता येईल. थिओरॉटिकल अप्रोच असं म्हणता येईल, सैद्धांतिक पैलू. आणि अर्थव्यवस्था प्रॅक्टिकल अप्रोच, थिओरॉटिकल ॲस्पेक्ट सैद्धांतिक पैलू, आणि या ठिकाणी व्यावहारिक दृष्टिकोन ज्याला आपण प्रॅक्टिकल अप्रोच असं म्हणूया. म्हणजे काय, अर्थशास्त्र सैद्धांतिक पैलू आहे या ठिकाणी, आणि अर्थव्यवस्था काय आहे या ठिकाणी व्यावहारिक दृष्टिकोन, प्रॅक्टिकल अप्रोच. तर अशा प्रकारे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला सहजपणे सांगता येईल. अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, सेवा. यानंतर आता आपण अर्थशास्त्राचं वर्गीकरण पाहणार आहोत. अर्थशास्त्राच्या वर्गीकरणाचा जर तुम्ही विचार केला तर हे अतिशय आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. याच्यातून आपल्याला कळणार आहे की भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे का, हे आपल्याला या अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरणाची जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रावरून कळणार आहे. पण ही तीनही क्षेत्र समजावून घेण्या अगोदर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या तीन क्षेत्रांचं महत्त्व काय आहे थोडा विचार करा. 1-2 सेकंद विचार करा. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे वर्गीकरणाची जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचं महत्त्व काय त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. संपूर्ण अर्थव्यवस्था आर्थिक क्षेत्र म्हणून प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र या अर्थव्यवस्थेच्या 3 क्षेत्रामध्ये विभागली गेलेली आहे. एवढं मोठं इम्पॉर्टन्स या अर्थव्यवस्थेच्या 3 क्षेत्रांचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल की अर्थव्यवस्थेअंतर्गत ज्या काही सर्व आर्थिक प्रक्रिया घडतात, आर्थिक क्रिया घडून येतात, या सर्व आर्थिक क्रिया या प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या 3 क्षेत्रामध्ये विभागण्यात आलेल्या आहेत. कळतंय इम्पॉर्टन्स काय आहे? संपूर्ण अर्थव्यवस्था याच्यामध्ये विभागलेली आहे. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र या 3 क्षेत्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था विभागलेली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या ज्या आर्थिक क्रिया घडतात किंवा आर्थिक कृती घडतात त्या आर्थिक कृतींचा समावेश या 3 क्षेत्रामध्ये केला गेलेला आहे. एवढं मोठं इम्पॉर्टन्स या अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरणाचं आहे. वर्गीकरणाची जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲडम स्मिथ यांची व्याख्या पण तुमच्या लक्षात येईल. संपत्तीची स्वभाव वैशिष्ट्यानुसार जी जी क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रांचा समावेश या प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्रामध्ये केला गेलेला आहे. सर्व आर्थिक क्रिया त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार, जसं ॲडम स्मिथनी सांगितलेलं होतं संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा, त्याप्रमाणे सर्व आर्थिक क्रिया त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या
अर्थव्यवस्थेच्या 3 क्षेत्रामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टन्स सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं पुढचा मुद्दा आणखी नीट समजायला आपल्याला मदत होतं. आता आपण प्रत्यक्षामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यांचा अभ्यास करूया. प्राथमिक क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो, द्वितीय क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो आणि तृतीय क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो, हे सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर या 3 क्षेत्रांचा भारताच्या GDP मध्ये काय योगदान आहे हे पण आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला या 3 क्षेत्रामध्ये कशा कशांचा समावेश होतो, कोणकोणत्या संपत्ती स्वभाव वैशिष्ट्यानुसार या 3 क्षेत्रामध्ये विभागली गेलेली आहे ते आपण पाहूया. प्राथमिक क्षेत्र सोपं आहे, सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये कृषी संबंधी किंवा शेती, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फलोत्पादन, खाणकाम, उत्खनन आणि वनीकरण या क्षेत्रांचा समावेश केला जातो. हे सगळ्यांचं पाठ आहे. पण या व्याख्येमध्ये 2 प्रश्न लपलेले आहेत. कोणते 2 प्रश्न लपलेले आहेत पहा. आपण या ठिकाणी सुरुवातीला काय उल्लेख केला, प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं ज्या क्षेत्रांचा समावेश होतो त्या क्षेत्रांमध्ये शेती, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फलोत्पादन, खाणकाम, उत्खनन आणि वनीकरण या क्षेत्रांचा समावेश. या व्याख्येमध्ये 2 प्रश्न लपलेले आहेत असं मी म्हटलं. मला सांगा, व्याख्या पाठ आहे तुमची, खाणकाम म्हणजे काय आणि उत्खनन म्हणजे काय? खाणकाम म्हणजे काय आणि उत्खनन म्हणजे काय? ज्यावेळी खोदकाम वरपासून खालीपर्यंत असं सरळ खाली जातं, म्हणजे खोलीमध्ये जातं, त्याला खाणकाम असं म्हटलं जातं. वरपासून खालीपर्यंत जाणारं खोदकाम, उत्खनन काय असेल ते खोलीमध्ये, खोलीच्या स्वरूपामध्ये केलं जातं, त्याला आपण खाणकाम असं म्हणतो. उत्खनन म्हणजे काय? जर उत्खनन हॉरिझॉन्टल लेवलला असेल, क्षैतिज आधारावरती असेल, तर त्याला उत्खनन असं म्हणतात. अशा प्रकारे खाणकाम म्हणजे काय आणि उत्खनन म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फलोत्पादन, खाणकाम, उत्खनन आणि वनीकरण या क्षेत्रांचा समावेश होतो. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्राथमिक क्षेत्र झालं. द्वितीय क्षेत्र कशाचा समावेश होतो सांगा? उद्योग, बांधकाम, उत्पादन, पाणी पुरवठा, वीज या क्षेत्रांचा समावेश दुय्यम क्षेत्रामध्ये होतो. आता तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि आपण गोंधळून जातो. उदाहरणार्थ, वीज या क्षेत्राचा समावेश कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? विजेचा समावेश कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? द्वितीय क्षेत्र का तृतीय क्षेत्र? याच्याबद्दलचं कन्फ्युजन आपलं वाढायला लागतं. परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. उद्योग, बांधकाम, उत्पादन, पाणी पुरवठा, वीज ही क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रांचा समावेश दुय्यम क्षेत्रामध्ये होतो. या व्याख्येमध्ये सुद्धा 2 प्रश्न लपलेले आहेत. सांगा कोणत्या? या ठिकाणी बांधकाम म्हणजे काय आणि उत्पादन म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. आपण काय म्हटलं? दुय्यम क्षेत्रामध्ये तो उद्योग, बांधकाम, उत्पादन, पाणी पुरवठा, वीज या क्षेत्रांचा समावेश दुय्यम क्षेत्रामध्ये होतो. मग या ठिकाणी बांधकाम कशाला म्हणायचं? तुमच्या भागामध्ये पायाभूत सुविधांची कामं होत असतील, निर्मिती होत असेल, तर अशा प्रकारे पायाभूत सुविधांची जर निर्मिती होत असेल तर त्याला बांधकाम असं म्हटलं जातं, अशी त्याची व्याख्या आहे. आणि उत्पादन कशाला म्हणायचं? जर मशीनपासून तुम्ही एखादी वस्तू बनवत असाल, समजा एक मशीन आणली तुम्ही, त्या मशीनमधून कापड बनवायला सुरुवात केली, तर त्याला आपण म्हणतो तुम्ही उत्पादन करताय, त्याला उत्पादन असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात ज्यावेळी आपण मशीनद्वारे एखादी वस्तू तयार करतो त्यावेळी त्याला उत्पादन असं म्हटलं जातं. अशा प्रकारे बांधकाम आणि उत्पादन दुय्यम क्षेत्रामध्ये उद्योग, बांधकाम, उत्पादन, पाणी पुरवठा, वीज या क्षेत्रांचा समावेश होतो. हे या ठिकाणी स्पष्टपणे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्र आहे. विविध प्रकारच्या सेवा या क्षेत्रापासून आपल्याला प्राप्त होतात. कोणकोणत्या सेवा प्राप्त होतात? बँकिंग सेवा, विमा सेवा, वाहतूक सेवा, स्टोरेज सेवा, याशिवाय शिक्षण सेवा, आरोग्य सेवा, लोक प्रशासनाकडून मिळणारी सेवा, संरक्षण, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स, माहिती आणि तंत्रज्ञान, पर्यटन
या अशा प्रकारच्या सेवा आहेत की या सेवांचा समावेश तृतीयक क्षेत्रामध्ये केला जातो। लक्षात आलं? ही 3 क्षेत्र, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र म्हणजे काय, आता हे आपल्या स्पष्टपणे लक्षात आलेलं असेल। आता हे 3 क्षेत्र एवढीच माहिती असून गरजेचं नाही, कारण या क्षेत्रावर आता जी काठिण्य पातळी वाढली MPSCच्या परीक्षांची, तर त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न अवघड करून विचारले जातात। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ते ही जी 3 क्षेत्र आहे त्या 3 क्षेत्रांचं भारताच्या GDP मध्ये काय योगदान आहे हे आपल्याला माहिती असणं स्पष्टपणे गरजेचं आहे। म्हणजे याच्यावरती कोणताही प्रश्न आला तर आपल्याला तो सहजपणे सोडवता येईल। GDP मधलं योगदान जे टक्केवारीमध्ये असतं ते आपण पाहणार आहोत। सुरुवातीला प्राथमिक क्षेत्राचा विचार करूया। प्राथमिक क्षेत्राचं 1951 आणि 2017ची आकडेवारी आपण पाहूयात। 2021ची पण आकडेवारी आपण पाहणार आहोत। सुरुवातीला स्पष्ट कल्पना येण्यासाठी आपण 1951ची आकडेवारी आणि 2017ची आकडेवारी अशा आकडेवारी पाहूया। तर सुरुवातीला 1951ची आकडेवारी। आता 1951च्या आकडेवारीच्या दृष्टिकोनामधून प्राथमिक क्षेत्राचा विचार करा। प्राथमिक क्षेत्राचं योगदान अर्थव्यवस्थेमध्ये 1951 मध्ये 55% होतं आणि 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्रावर जी लोकसंख्या अवलंबून होती ती लोकसंख्या होती 70%। लक्षात आलं? 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्राचं अर्थव्यवस्थेमधील योगदान 55% मोठ्या प्रमाणावर होतं आणि 1951 मध्ये या प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असलेली लोकसंख्या जी होती त्या लोकसंख्येचं प्रमाण होतं 70%। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अवलंबून। द्वितीय क्षेत्राची काय स्थिती होती 1951 मध्ये? द्वितीय क्षेत्राचं योगदान होतं 30% अर्थव्यवस्थेमध्ये आणि 1951 मध्ये द्वितीय क्षेत्रावरती अवलंबून असणारी जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या होती 20%। या ठिकाणी लक्षात ठेवायचं। प्राथमिक क्षेत्राचा आपण विचार केला। प्राथमिक क्षेत्रामध्ये म्हटलं की प्राथमिक क्षेत्राचं योगदान अर्थव्यवस्थेमध्ये 55% होतं, द्वितीय क्षेत्रामध्ये ते 30% होतं। प्राथमिक क्षेत्रामध्ये वरती अवलंबून असणारी लोकसंख्या 70% होती, द्वितीय क्षेत्रामध्ये 1951 साली ही लोकसंख्या 20% होती। आता तृतीयक क्षेत्राचा विचार करा। तृतीय क्षेत्राचा जर विचार केला तर तृतीय क्षेत्राचं योगदान अर्थव्यवस्थेमध्ये 1951 मध्ये 15% होतं। 15% योगदान होतं। लक्षात येतंय? 15% योगदान होतं आणि तृतीय क्षेत्रावर जी लोकसंख्या अवलंबून होती ती लोकसंख्या होती 10% 1951 साली। आता मी सुरुवातीपासून सांगतो। 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्राचं अर्थव्यवस्थेमधील योगदान 55% होतं, द्वितीय क्षेत्राचं योगदान 30% होतं आणि तृतीयक क्षेत्राचं योगदान 15% होतं। लक्षात आलं? आता 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या 70% होती, द्वितीय क्षेत्रावरती अवलंबून असणारी लोकसंख्या 20% होती आणि तृतीय क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या 10% होती। हे झालं आता दोन्हीचं प्रमाण, अर्थव्यवस्थेतील योगदान आणि अवलंबून असणारी लोकसंख्या किती होती हे आपण समजावून घेतलं। सध्या काय परिस्थिती आहे? सध्याचा जर विचार केला तर प्राथमिक क्षेत्राचं योगदान 17.9% आहे आणि याच्यामध्ये सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये जर कृषी क्षेत्राचा वाटा पाहिला तो 13 ते 14% आहे। प्राथमिक क्षेत्राचे एकूण योगदान 2017 मध्ये 17.9%। याच्यामध्ये सुद्धा कृषी क्षेत्राचा वाटा 13 ते 14% एवढा आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। द्वितीय क्षेत्राचा विचार करा। द्वितीय क्षेत्राचे योगदान 28.1% आहे आत्ता 2017 मध्ये आपण म्हटलं आणि द्वितीय क्षेत्राचे योगदान जे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने त्याचं जे प्रमाण दिसतं, त्याचा जो कल दिसतो तो कल आहे 26 ते 30%। सातत्याने दिसणारा कल काय आहे? द्वितीय क्षेत्राचं अर्थव्यवस्थेमधील जे योगदान आहे त्याचा कल काय आहे? 26 ते 30% आहे आणि तृतीय क्षेत्राचा जर विचार केला तर तृतीय क्षेत्रातील वाटा 55.4% आहे।
म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 1951 मध्ये तृतीयक क्षेत्रातील वाटा फक्त 15% होता. अर्थव्यवस्थेत योगदान तृतीय क्षेत्राचं फक्त 15% होतं. तेच योगदान 2017 मध्ये म्हणजे अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये 55.4% एवढं आहे. वाढलंय ना. सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्राचं योगदान अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त होतं आणि सध्याच्या काळात तृतीय क्षेत्राचं योगदान सर्वात जास्त आहे. आणि तृतीय क्षेत्राचे योगदान आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे असतं त्याचा जर ट्रेंड पाहिला आपण तर ते सातत्यानं 55 ते 60% असा त्याचा कल असतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला सध्याची परिस्थिती आपण पाहिली. आता या ठिकाणी आपल्याला तुलना करायची आहे. थोडीशी तुलना, थोडासा विचार आणि त्याच्यावरती मंथन. प्राथमिक क्षेत्राचं योगदान 17.9% होतं. बरोबर आहे. 1951 साली किती होतं? 55% होतं. बरोबर आहे. 55% वरून सध्या प्राथमिक क्षेत्राचे योगदान 17.9% आलेलं आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्राचे योगदान सातत्यानं खाली येताना दिसतंय. आता याचा आपण विचार करणार आहोत. याचा परिणाम काय होत असतो. त्यावेळी 1951 साली प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या 70% होती. 2017चा विचार केला 49% एवढी लोकसंख्या अवलंबून होती. आणि याच्यावरून जे आपल्याला दिसून आलं त्याच्यामध्ये आपला एक महत्त्वाचा निष्कर्ष निघाला की 1951 पासून जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचं जे योगदान आहे ते योगदान सातत्यानं कमी होत गेलेलं आहे. हे आपल्याला दिसून आलं. प्राथमिक क्षेत्र. द्वितीय क्षेत्राचं विश्लेषण करावं. द्वितीय क्षेत्राचं योगदान 1951 साली अर्थव्यवस्थेमध्ये किती होतं तर त्यावेळेस होतं ते 30%. आता किती आहे? 28.1%. म्हणजे सरासरी तेवढंच राहिलं. त्याच्यामध्ये बदल झाला नाही. तुम्ही म्हणाल कसं काय एवढं राहिलं? तृतीय क्षेत्राचं कसं काय वाढलं? आपल्या देशामध्ये इंग्लंडमध्ये ज्यावेळेस हे विकसित झालं त्यावेळेस तिथली लोकसंख्या प्राथमिक स्तरापासून द्वितीय स्तरापासून तृतीय स्तरापर्यंत अशी त्याची वाढ झाली. पण आपल्याकडे प्राथमिक स्तराकडून तृतीय क्षेत्राकडे डायरेक्ट वाढ झाली, उद्योग क्षेत्राकडे कमी झाली. त्याच्यामुळे असा कल दिसतोय तुम्हाला. लक्षात येतंय? अशा प्रकारे तृतीय क्षेत्राचं योगदान द्वितीय क्षेत्राचं योगदान 1951 साली 30%, आत्ता सध्या 28.1%. आणि द्वितीय क्षेत्रात एकूण लोकसंख्येच्या आज जर आपण विचार केला तर 22% लोकसंख्या अवलंबून आहे द्वितीयक क्षेत्रावरती. 22% लोकसंख्या द्वितीय क्षेत्रावरती अवलंबून आहे. किती होती? 1951 मध्ये 20% होती. बरोबर आहे. 20%. आता किती आहे? 22%. फक्त 2% वाढलेले. पण तृतीय क्षेत्राचा जर विचार केला तर तृतीय क्षेत्राचं आजचं योगदान आपलं 54% आहे. आणि त्यावेळी किती होतं? फक्त 10% आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात तृतीय क्षेत्रामध्ये वाढ झाली. प्राथमिक क्षेत्राचं योगदान कमी होत गेलं. तृतीय क्षेत्राचं योगदान वाढत गेलेलं आहे अर्थव्यवस्थेमध्ये. तृतीय क्षेत्रामध्ये लोकसंख्या 1951 साली या क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या फक्त 10% होती. आत्ता सध्या 29% लोकसंख्या देशातली या तृतीयक क्षेत्रावरती अवलंबून आहे. आणि म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यावरून काय निष्कर्ष निघाला तर 1951 पासून जीडीपी मध्ये तृतीय क्षेत्राचे योगदान सातत्यानं वाढत गेलेलं आहे. या प्रकारे आपल्याला हे 3 क्षेत्र आपण त्यांचं विश्लेषण केलं, ते समजावून घेतलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आणखी काय निष्कर्ष निघतो? या तिन्हीमधून आपला निष्कर्ष निघेल की ज्यावेळी अर्थव्यवस्था अविकसित अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत जाते त्यावेळी जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचे योगदान हे कमी होत जातं आणि सेवा क्षेत्राचे योगदान वाढत जातं. पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळी अर्थव्यवस्था अविकसित अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असते त्यावेळी जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचे योगदान काय होईल? कमी होत जाईल आणि तृतीय क्षेत्राचे योगदान वाढत जाईल. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे
निष्कर्ष आपल्याला या तिन्हीमधून निघालेला आहे. आता या ठिकाणी हे जे आपण पाहिलं त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. सुरुवातीच्या कालावधीमध्ये इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा जर तुम्ही विचार केला तर इंग्लंडची अर्थव्यवस्था सुरुवातीच्या कालावधीमध्ये शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती. इंग्लंडमध्ये त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर भारताला त्यांनी कच्च्या मालाचा स्रोत बनवला आणि स्वतःच्या देशामध्ये प्रत्यक्षात उत्पादनाला सुरुवात केली. आणि याच्यावरती दादाभाई नौरोजींनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये वहन सिद्धांत मांडलेला आहे, ज्याला ग्रेन थिओरी असं म्हटलं जातं. वहन सिद्धांत हा सुद्धा मांडलेला आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. इंग्लंड भारताकडून कच्चा माल नेत असे आणि या कच्च्या मालापासून तयार वस्तू भारतामध्ये विकत असते आणि यामुळं भारताची अर्थव्यवस्था कशा प्रकारे डबघाईला आली हे दादाभाई नौरोजींनी सांगितलेलं आहे. इंग्लंडमध्ये ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तेव्हा कृषीवर त्यांची जी आधारित लोकसंख्या होती, प्राथमिक क्षेत्रावर आधारित जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या हळूहळू उद्योगाकडे वळाली आणि नंतर ती लोकसंख्या हळूहळू सेवा क्षेत्राकडे गेली. म्हणजे सध्याची इंग्लंडची अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर सध्या इंग्लंडची अर्थव्यवस्था ही सेवा आधारित अर्थव्यवस्था आहे. टप्प्याटप्प्यानं या अर्थव्यवस्थेचा विकास झालेला आहे आणि ज्यावेळी GDP मध्ये सेवा क्षेत्राचं योगदान सातत्यानं वाढत असतं आणि प्राथमिक क्षेत्राचं योगदान सातत्यानं कमी होत असतं त्यावेळी असं दर्शवलं जातं की ती अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे, त्या अर्थव्यवस्थेचा वेगानं विकास होत आहे असं दर्शवलं जातं. मग भारतामध्ये होत नाही का हो तसं? आपण काय म्हटलं की ज्यावेळी GDP मध्ये सेवा क्षेत्राचं योगदान सतत वाढत जातं किंवा सतत वाढत असतं त्यावेळी प्राथमिक क्षेत्राचं योगदान कमी होतं, सेवा क्षेत्राचं उत्पादन वाढत जातं. भारताचंही तसंच आहे की. मग भारत का विकसित देश नाही आहे का? तुम्हाला असं म्हणता येईल का भारत विकसित देश आहे? 1951 पासून ते आजपर्यंतचा कल तुम्ही पाहिला. 1951 साली फक्त 15% योगदान सेवा क्षेत्राचं होतं, सध्या 55-54% आहे आणि सरासरी 55 ते 60% वाढत आहे. म्हणजे जी व्याख्या केली त्या व्याख्येनुसार सेवा क्षेत्राचं योगदान सातत्यानं वाढत जात आहे, प्राथमिक क्षेत्राचं योगदान सातत्यानं कमी होत आहे. लक्षात येत आहे? 55% योगदान होतं 1951 साली, आता 17.4%. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं इथं घडतंय. मग ही परिस्थिती आपण पाहिली तर या आधारावरती भारत एक विकसित अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल का? म्हणता येईल का आणि नाही हे दोन प्रश्न आहेत. म्हणता येत नसेल तर का म्हणता येणार नाही हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. थोडा विचार करा, 5 सेकंद विचार करा. का भारताला अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था म्हणतात? तुम्ही जी व्याख्या सांगताय त्या व्याख्येप्रमाणे तर सगळं आहे. जे अर्थव्यवस्था आहे, प्राथमिक क्षेत्र आहे, त्याचं योगदान अर्थव्यवस्थेमधलं सातत्याने कमी होत आहे. सेवा क्षेत्राचं योगदान सातत्याने वाढत गेलंय आतापर्यंत. या आधारावरती एक विकसित अर्थव्यवस्था असं भारताच्या अर्थव्यवस्थेला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. का म्हणता येणार नाही? 1951चा विचार करा, आत्ताचा विचार करा. 1951 मध्ये भारतातील 70% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावरती अवलंबून होती आणि सध्याचा विचार केला तर आजही प्राथमिक क्षेत्रावरती 49% म्हणजे जवळजवळ निम्मी लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावरती अवलंबून आहे. आजही आहे का? आहे. तर भारतामध्ये एवढी मोठी लोकसंख्या या प्राथमिक क्षेत्रावर, कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, याच्यामुळे भारताला अजूनही विकसित अर्थव्यवस्था म्हणता येणार नाही. आता तुम्ही या ठिकाणी विचार कराल 49% लोकसंख्या तुम्ही म्हणताय प्राथमिक क्षेत्रामध्ये, त्यांना का ठेवलंय एक प्राथमिक क्षेत्रामध्ये? त्यांना पाठवा ना, विकसित द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र तिकडे टाका, होईल ना. भारत पण विकसित अर्थव्यवस्था होईल ना. का नाही असं केलं जात? का? ओळखा तुम्ही का केलं जात नाही असं? कारण आपल्याकडे
जे कामगार आहेत त्या कामगारांमध्ये कौशल्य नाही. द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्रामध्ये कौशल्याची आवश्यकता असते. आपल्याकडे अकुशल कामगार आहेत, अकुशल कामगार. या अकुशल कामगारांमुळं एवढी मोठी लोकसंख्या अजूनही प्राथमिक क्षेत्रावरतीच अवलंबून आहे. लक्षात येतं? अकुशल कामगार, त्यांच्यामध्ये कौशल्य देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे भारतामध्ये सध्या सेवा क्षेत्रामध्ये GDPचं योगदान, GDPमध्ये सेवा क्षेत्राचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण आजच्या लोकसंख्येच्या 29% लोकसंख्या सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे आणि देशातील जवळजवळ 49% म्हणजे निम्मी लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावरती अवलंबून आहे, हे दिसून येतं. आता या ठिकाणी आणखी एक प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये कन्फ्यूज होताना दिसतो मला नेहमी, की आपल्याकडे सर्वात मोठा बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे. कारण हे का आपण उल्लेख केला की सर्वात जास्त लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावर त्यातही शेतीमध्ये अवलंबून आहे, तर शेतीमध्ये छुपी बेरोजगारी दिसून येते. भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारी बेरोजगारी कोणती आहे असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय छुपी बेरोजगारी लिहिणार? नाही. प्रश्न दोन प्रकारे विचारला जाईल. प्रश्न असा विचारला जाईल की शेती क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे. कृषी क्षेत्रामध्ये तर सर्वात जास्त बेरोजगारीचा प्रकार छुपी बेरोजगारी आहे. पण प्रश्न असा विचारला की भारतामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा कोणता प्रकार आढळून येतो. भारतामध्ये असं विचारलं तर संरचनात्मक बेरोजगारीचा प्रकार भारतामध्ये सर्वात जास्त आढळून येतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. कृषीमध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा प्रकार विचारला, बेरोजगारी कोठे आहे विचारलं, छुपी बेरोजगारी आहे. आणि भारतामध्ये सर्वात मोठा बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे, कोणत्या संरचनात्मक बेरोजगारी आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे या ठिकाणी ठेवायचं. आता छुपी बेरोजगारी तुम्हाला सांगायची गरज नाही की काय आहे, तरी सुद्धा सांगतो. न दिसून येणारी आपण म्हणतो हिडन अनएम्प्लॉयमेंट असं आपण ह्याला म्हणतो. आणि अतिरिक्त कामगार असतात एखाद्या क्षेत्रामध्ये. म्हणजे थोडक्यात उदाहरण घेऊन सांगायचं म्हटलं, एखादं शेत आहे, त्या शेतामध्ये 10 लोक राबतायत. 10 लोक राबत असताना त्या क्षेत्रामध्ये 10 एकराचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये 2 व्यक्तींनी काम केलं तरी तेवढंच उत्पादन येत आहे आणि 10 लोकांनी काम केलं तरी तेवढंच उत्पादन येत आहे. त्याच्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. 2 लोकांनी काम केलं तर त्या क्षेत्रामध्ये तेवढंच उत्पादन येत आहे आणि 10 लोकांनी काम केलं तर त्या क्षेत्रामध्ये तेवढंच उत्पादन होतं. या ठिकाणी जर असं असेल तर 8 कामगार त्या क्षेत्रामध्ये अतिरिक्त कामगार आहेत. का 2 लोकांनी काम केलं तर तेवढंच उत्पादन, 10 लोकांनी काम केलं तर तेवढंच उत्पादन, असं जर असेल तर 8 कामगार अतिरिक्त कामगार आहेत. आणि या कामगारांची सीमांत उत्पादकता 0 आहे. कारण का सीमांत उत्पादकता 0 आहे? कारण 2 लोकांनी काम केलं तर तेवढंच उत्पन्न येते, 10 लोकांनी काम केलं तर तेवढंच उत्पन्न येते. उत्पादनामध्ये कोणताही परिणाम होत नाही. आणि जर असे असेल तर जे कामगार अतिरिक्त आहेत त्या अतिरिक्त कामगारांची सीमांत उत्पादकता 0 असते. छुपी बेरोजगारी. आणि कृषी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी ही छुपी बेरोजगारी दिसून येते. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतामध्ये विचारलं तर भारतामध्ये सर्वाधिक बेरोजगारी संरचनात्मक बेरोजगारी दिसून येते, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी आपण छुपी बेरोजगारीचा विचार केलायच, तर संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय ते पण थोडक्यात सांगूयात. जर कुशल कामगारांचा अभाव असेल किंवा पायाभूत सुविधांचा अभाव असेल किंवा उद्योगांचा अभाव असेल आणि याच्यामुळं जर बेरोजगारी निर्माण होत असेल तर त्याला संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं. लक्षात येत आहे? कुशल कामगारांच्या अभावामुळं किंवा पायाभूत सुविधांच्या अभावामुळं किंवा उद्योगांच्या अभावामुळं जर बेरोजगारी निर्माण होत असेल तर त्याला संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक बेरोजगारी छुपी बेरोजगारी आणि भारतामध्ये सर्वाधिक बेरोजगारी संरचनात्मक बेरोजगारी आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे.